नमस्कार. संजय गांधी ही आधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा चांगल्या ज्या योजनांबाबतच्या महत्त्वाच्या अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. निर्णय घेण्यात आले आहेत. अत्यंत महत्त्वाचे असे 2 ते 3 निर्णय आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला निर्णय म्हणजे लाभार्थ्यांसाठी जे दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहे, यांच्यामार्फतच त्यांचा जो पुढचे जे हप्ते आहेत पेन्शन हे दिली जाणार आहे. म्हणजे दिव्यांग पेन्शन योजना हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडेच राहणार आहे. मागच्या गेल्या 2 दिवसा अगोदर जी गेल्या आठवड्यामध्ये परिपत्रक शासन निर्णय जारी झाला होता, की तात्पुरतं पुन्हा एकदा निराधार योजना जी आहे दिव्यांग लाभार्थ्यांची ही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे. तर हा रद्द करून पुन्हा एकदा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे केलेली आहे. हा एक चांगला निर्णय आहे. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांचे यामध्ये थकीत पेन्शन जे आहे, ही थकीत पेन्शन देण्याबाबतचा सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे. थकीत लाभ जो आहे अगोदरच्या महिन्यासाठीचा हा मिळणार आहे. कारण यामध्ये लाभार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना हप्ता पेन्शन मिळालेले नाहीये. तर याबाबत अशा पद्धतीचा निर्णय हा घेतला जाणार आहे, असं समजलेलं आहे. तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची म्हणजे अपडेट जे आहे मार्च आणि एप्रिल महिना ज्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नाही, त्या न मिळण्याचं कारण आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर एक महत्त्वाचं असं परिपत्रक जे आहे, यामध्ये जे आपले या मार्च महिना आणि एप्रिल महिन्यासाठीचं जे मिळणार आहे त्याबाबत सुद्धा आहेच. त्याचबरोबर आयुक्त जे आहेत, माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे, त्यांच्यामार्फत एक परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. आणि या परिपत्रकानुसार जर लाभार्थ्यांना पेन्शन जर हप्ता मिळत नसेल, तर त्या तालुक्याचे जे तहसीलदार अधिकारी असतील, यांची जबाबदारी राहणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अशा पद्धतीचं एक परिपत्रक निर्णयसुद्धा जाहीर झाला आहे. तो सुद्धा आपण नंतर पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता न मिळण्याचं मुख्य कारण काय आहे? तर यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजना यासारख्या योजनांखाली मार्च किंवा एप्रिल महिन्याचे हप्ते जे आहेत मिळाले नाहीत किंवा फक्त एका महिन्याचे मिळाले, हे तहसील कार्यालयात कागदपत्र जमा केल्यानंतरही अचानक थांबले आहेत. याचं मुख्य कारण UDID कार्ड आणि आधार कार्डचं संलग्नीकरण न होणं, म्हणजे काही लिंक नाही आहेत. KYC जे आहे ही अपडेट न करणं आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न करणं, म्हणजे तहसीलदार कार्यालयामार्फत जी तांत्रिक प्रक्रिया आहे पूर्ण न झाल्यामुळे शासनाने निधी मंजूर केला असून तो लाभार्थ्यांचा हक्क आहे. पण स्थानिक कार्यालयातील जी हलगर्जीपणा आहे, त्यांच्यामार्फत जी प्रक्रिया केली जात नाही, या कारणामुळे लाभार्थी त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहेत, असं दिसून आलंय. तर यावर तहसीलदार यांची पूर्ण जबाबदारी असून त्यांच्यामार्फत जर चांगल्या पद्धतीने पेन्शनचा लाभ हा देण्यात आला नाही, जर लाभार्थी पेन्शनच्या लाभासाठी हक्क असून सुद्धा त्यांना मिळत नसेल, काहीही अडचण नसताना, तर यावर तहसीलदार यांच्यावर कारवाई होऊ शकते. अशा पद्धतीचं माननीय आयुक्त यांनी सुद्धा परिपत्रक जाहीर केलंय. तर पाहू शकता पूर्णपणे जर चुकीची जर लाभार्थ्यांची काही चुकी नाहीये, त्यांच्यावर अन्याय होतोय. मेन म्हणजे त्यांचा लाभ जो आहे हा मिळणं आवश्यक होतं. तर तहसीलदार कार्यालय यांची पूर्ण जबाबदारी आहे. तहसीलदार आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी हे हप्ता येण्यासाठी आणि न येण्यासाठी सर्वात जबाबदार आहेत. राज्य सरकारच्या प्रशासनाने 5 मार्च 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. 2026 सॉरी, इथे 2024 नाही 2026 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि यामध्ये 2026चा उल्लेख असून संदर्भानुसार 2024 असावा, म्हणजे यामध्ये 2026 आहे. तर यामध्ये दिव्यांग कल्याण 2026 बरोबर आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव जे आहेत अध्यक्षस्थानी होते आणि यामध्ये बैठकीचे 9 मार्च 2026, पुन्हा एकदा 2026 चुकलं इथे, थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. रोजी पत्र जे आहे प्रसाद मुकदवाड, अवर सचिव, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार आयुक्त कार्यालय आणि व्यवस्थापन संचालक यामध्ये
जे आहेत यांना पाठवलं गेलं आणि यात स्पष्ट सूचना दिल्या की तहसीलदारांनी लाभार्थ्यांची माहिती अपडेट करावी, अन्यथा हप्ते थांबतील. म्हणजे या पद्धतीचं परिपत्रक त्यांना देण्यात आलं आहे. तहसीलदारांनी लाभार्थ्यांची माहिती जर अपडेट केली नाही, तर त्यांचे हप्ते थांबतील आणि यावर जर तहसीलदार लाभार्थी जबाबदार नसून तहसीलदार जबाबदारी असणार आहे. तर तहसीलदार कार्यालयाची जबाबदारी आहे UDID आधार संलग्नीकरण करणं, KYC 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व तपासणी, डेस्क 1 वर माहिती अपडेट करणं ही त्यांची जबाबदारी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर डेस्क 2 वर मान्यता आणि सॅस पोर्टलवर लॉग इन घेणं हे जिल्हाधिकारी कार्यालय यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतरनं महाआयटीकडून काही विसंगती असल्यास TBD पोर्टलशी संपर्क साधला जातो. तर ही जी बैठक झाली 2026 मार्च 2026 मध्ये, यामध्ये बैठकीतील मुख्य सूचना काय देण्यात आल्या? तर यामध्ये UDID आधार संलग्नीकरण, जन्मतारखेनुसार स्वावलंबन UDID पोर्टवर पडताळणी करणं, KYC अपडेट UDID पोर्टलवर तहसीलदारांनी करायची आहे. 40% दिव्यांगत्व तपासणी केवळ पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल. माहिती अपडेट करायची, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य तहसील जो डेस्क 1 आहे यावर अपडेट, जिल्हा डेस्क 2 आहे यावर मान्यता आणि विसंगतीसाठी महाआयटी TBDशी संपर्क. त्याचबरोबर सॅस पोर्टल लॉग इन नसल्यास IT कडून ते घ्यायचं. या सगळ्या यामध्ये निर्णय घेण्यात आले आणि या सर्वाची कारवाई 31 मार्च 2026 पर्यंत करून अहवाल सादर करावा. आणि हे न झाल्याने मार्च आणि एप्रिलचे त्या लाभार्थ्यांचे हप्ते आलेले नाही आहेत. या कारणामुळे, कारण समजलं असेल तुम्हाला, या कारणामुळे बहुतांश लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता आला नाही. आता यासाठी कारणीभूत कोण आहे? तर 100% यास शासकीय अधिकारी, तहसीलदार अधिकारी, शासकीय कार्यालय जे आहे तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर यासाठी कारणीभूत आहेत. तर या कारणामुळे थकीत अनुदान मिळणं हे लाभार्थ्यांचा सुद्धा हक्क बनतोय. जर लाभार्थ्यांची काहीच चुकी नाहीये आणि त्यांना 2 महिन्यासाठीचं पेन्शन मिळालं नसेल, तर यामध्ये शासनाकडून त्यांचा पेन्शन देण्यासाठी, थकीत पेन्शन देण्यासाठी विशेष कारवाई करणं आवश्यक आहे. आता लाभार्थ्यांनी काय करायचं आहे थकीत अनुदान मिळवण्यासाठी? तर थकीत पैसे मिळतील, कारण शासनाने निधी जो आहे हा मंजूर केला आहे. तहसीलदार म्हणजे निधी जो आहे प्रत्येक महिन्यासाठी एवढे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला असतो. मात्र काही लाभार्थ्यांना मिळत नाही, म्हणजे तो निधी तसाच राहिलाय. याचा अर्थ निधी मंजूर असून सुद्धा लाभार्थ्यांच्या हक्काचा निधी त्यांना मिळाला नाही. आता याला जबाबदार शासकीय अधिकारी शासन आहे. तर यासाठी थकीत पैसे मिळणं आवश्यक आहे, कारण शासनाने निधी मंजूर केलाय. तहसीलदारांना त्याबाबतची माहिती द्या, निवेदन द्या, अपडेट करून द्या. हलगर्जीपणामुळे, तुमच्या चुकीमुळे हा विलंब झालाय, उशीर झालाय, पण आत्ता कारवाई करा, अन्यथा पुढील हप्ते सुद्धा आम्हाला येणार नाहीयेत. प्रत्येक दिव्यांग बांधवाने ही माहिती शेअर करून ते निवेदन आहे, परिपत्रक हे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तहसीलदार कार्यालय यांच्यापर्यंत, निराधार शाखेपर्यंत पोहोचवा, जेणेकरून संबंधित कार्यालय त्याची जबाबदारी घेतील आणि तुमचं जे पुढचे हप्ते आहेत हे वेळेवर मिळतील. आणि यामध्ये सुद्धा अगोदर निवेदन देऊन आमची चुकी नसताना जर आमचा या अगोदरचे 2 हप्ते जर थांबलेत, तर त्याची जबाबदारी शासनाने घेऊन, तहसीलदार कार्यालयाने याने घेऊन, त्यांनी जे मागचे जे थकीत पेन्शन आहे, हे वंचित आहेत लाभार्थी जे आहेत, दिव्यांग लाभार्थी, बहुतांश लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल मिळाला नाही, त्याची जबाबदारी घेऊन त्यांचे हप्ते एकत्रितपणे देण्यात यावेत. याबाबत निर्णय जो आहे लवकरच घेतला जाऊ शकतो. मात्र तुम्ही सगळे जे दिव्यांग लाभार्थी आहेत याने विशेष करून त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची ही अपडेट आहे. लवकरच पेन्शन जे आहे, थकीत पेन्शन हे मिळण्याची शक्यता होते. त्याचबरोबर कालच्या अपडेटमध्ये आपण सांगितलं होतं 10 तारखेपर्यंत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. अशा पद्धतीचं परिपत्रक हे तहसीलदार कार्यालय, जिल्हा यामध्ये निराधार शाखेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेलं आहे. त्यानुसार पाहूयात आपण 10 तारखेपर्यंत कशा पद्धतीने ही प्रक्रिया होते. त्यानंतरनं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पुढचे जे हप्ते आहेत हे फक्त दिव्यांग सक्षमीकरण विभागच जारी करणार आहे. या अगोदर जी अपडेट दिली होती त्या